सकाळी सकाळी उठून सगळ्यात पहिले ताईला ड्रॉप केलं. त्यानंतर मित्रांनो मी पण माझ्या ऑफिसकडे गेलो. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो, माझं D सर्टिफाय झालंय मित्रांनो. मला दुसऱ्या प्रोसेस मध्ये टाकणार आहे मित्रांनो. मेल वगैरे केला सरनी, सर बोलले उद्या या म्हणून. तेवढ्या वेळ मध्ये कार्तिक आला आणि मित्रांनो कार्तिकची काय सॅलरी आली नाही. कार्तिक सोबत जेवण केलं. त्यानंतर गेलो सचिन भाऊकडे. खूप दिवसानंतर भेटलो सचिनला आणि तो बोललाय चल एक इंटरव्ह्यू देऊन येऊ म्हणून. मित्रांनो मी म्हटलं नाही. मग मी पण मजाक मध्ये इंटरव्ह्यू दिला मित्रांनो आणि काय माझं पण सिलेक्शन झालंय म्हणून. आता कुठे कुठे जॉब करायची तिथे की इथे काय कळत नव्हतं मित्रांनो. मग काय नाही मित्रांनो, आमच्या जुन्या कंपनीत आलो, चेक वगैरे गेलं आणि मित्रांनो आमचा पेमेंट आला होता. मस्तपैकी जेवण वगैरे केलं मित्रांनो आणि आमच्या जुन्या मित्रांना भेटायला गेलो मित्रांनो. ऑफिस सुटलो होतो मित्रांनो त्यांचं. तेवढ्या वेळामध्ये रोहिणीताईला सुट्टी झाली. रोहिणीताईकडे आलो, रोहिणीताईला घेतला आणि घरी आलो मित्रांनो. सोबत जेवण वगैरे केलं आणि निघालो मित्रांनो आपल्या कामाला, म्हणजे की डॉमिनोजच्या कामाला मित्रांनो. डिलिव्हरी बॉयच्या कामाला गेलो. मग मित्रांनो AI ने व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. मी तर शॉक झालो, मी कुठल्या मुलगी सोबत आहे म्हणून. मग आलो मित्रांनो घरी. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की